नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा नितेश कातखडे. तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती एपिसोड्स बनवत आहोत आणि आता आपला एपिसोड 3 येत आहे. तर या एपिसोडमध्ये आपल्या महाराजांची युद्धाची सुरुवात कशी झाली, त्यांचे मार्गदर्शक कोण होते, सह्याद्रीवरती त्यांनी वर्चस्व कसे केले आणि मावळे कसे तयार केले, तर याबद्दल आपण या एपिसोड 3 मध्ये सांगणार आहोत. तर चला बघूया एकत्र पुढे. महान योद्धे काही जन्मताच तयार होत नाहीत, त्यांना घडवलं जातं. कशात? अनुभवाच्या आणि नात्यांच्या भट्टीत. चला तर मग आज आपण अशाच एका महान योद्ध्याच्या जडणघडणीची गोष्ट पाहूया. तर मग काय लागतं एक आख्यायिका घडायला? कुठली गोष्ट आहे जी एका सामान्य व्यक्तीला एका महान योद्ध्यामध्ये बदलते? चला ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात करूया. कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात, कुठल्याही महान प्रवासाची सुरुवात ती एका योग्य मार्गदर्शनानेच होते, नाही का? आणि एका योद्ध्याच्या जडणघडणीतला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे गुरुची शाळा. आणि इथे फक्त शस्त्र नाही तर चारित्र्य घडवलं जातं. हे जे दादोजी कोंडदेव होते ना, ते फक्त एक शिक्षक नव्हते. म्हणजे विचार करा, युद्धकला, राज्यकारभार आणि रणनीती ह्या सगळ्यामध्ये पारंगत. त्यांनी फक्त तलवार कशी चालवायची हे शिकवलं नाही, तर एका भावी राजाचं मन, त्याचं चारित्र्य कसं असावं हे घडवलं. त्यांचं शिक्षण हे काही पुस्तकी नव्हतं, ते होतं थेट अनुभवाच्या शाळेतलं. तर हे जे प्रशिक्षण होतं ना, ते 3 मुख्य गोष्टींवर उभं होतं. पहिला म्हणजे युद्ध कौशल्य, म्हणजे शस्त्र चालवण्यात एकदम निपुणता. दुसरं प्रशासकीय कौशल्य, म्हणजे राज्य कसं चालवायचं याचं ज्ञान. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं धोरणात्मक दृष्टी, म्हणजे दूरचा विचार करण्याची क्षमता. या तिन्ही गोष्टींशिवाय खरा नेता घडणं शक्यच नाही. बघा, एकटा माणूस कितीही मोठा योद्धा असला तरी तो इतिहास नाही घडवू शकत. त्याला गरज लागते ती मैत्रीची, सोबतीच्या ताकदीची. आणि हीच ताकद मिळाली ती सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, जिथे काही अशी नाती तयार झाली जी आयुष्यभर टिकली. सुरुवातीला जे लोक सोबत आले ना, ते काही पगारी सैनिक नव्हते. ते होते मित्र, निष्ठावान मावळी, ज्यांचं या मातीशी, या भूमीशी आणि एकमेकांशी रक्ताचं नातं होतं. आणि याच गोष्टीवर त्यांच्या अटूट विश्वासाचा पाया रचला गेला होता. आता फरक बघा, एकीकडे भाडोत्री सैनिक आणि दुसरीकडे मावळा मित्र. जमीन अस्मानाचा फरक आहे. एकाची प्रेरणा काय? पैसा. तर दुसऱ्याची ध्येय. एकीकडे निष्ठेचा लिलाव होतो, जो जास्त पैसे देईल त्याची निष्ठा. तर दुसरीकडे नेत्यासाठी जीव द्यायला तयार असणारे सवंगडे. हा काही करार किंवा कॉन्ट्रॅक्ट नव्हता, हे होतं भातृत्वाचं एक अतूट नातं. गुरु मिळाले, मित्र मिळाले, पण यांच्यासोबतच एक तिसरा साथीदार होता. तो दिसत नव्हता, पण त्याची ताकद प्रचंड होती. तो होता निसर्ग. या योद्ध्याने फक्त माणसंच नाही तर आपल्या आजूबाजूच्या परिसरालाही आपलंसं करून घेतलं होतं. हे सह्याद्रीचे पर्वत म्हणजे फक्त दगडमातीचे डोंगर नव्हते हो, ते एक नैसर्गिक किल्ला होते. शत्रूंसाठी एक चक्रव्यूह होता आणि यांच्यासाठी एक जबरदस्त प्रशिक्षण केंद्र. या भूमीची इंच इंच माहिती हेच त्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं. असं शस्त्र जे कुठल्याही बलाढ्य सैन्याला भारी पडू शकत होतं. आणि याच भूमीच्या ज्ञानामुळे एका जबरदस्त युद्धनीतीचा जन्म झाला, आपण ज्याला गनिमी कावा म्हणतो. आता गनिमी कावा म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. वेग, अचानक हल्ला आणि आपल्या परिसराच्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून बलाढ्य शत्रूला गोंधळात पाडणं. ही ती रणनीती होती जिने पुढे जाऊन इतिहास बदलला. तर मग या सह्याद्रीने दिलं तरी काय? सगळ्यात आधी अभेद्य नैसर्गिक किल्ले, मग जलद हालचाली करण्यासाठी गुप्त वाटा ज्या फक्त यांनाच माहीत होत्या, शत्रूंवर अचानक हल्ला करण्यासाठी एकदम परफेक्ट जागा, आणि सगळ्यात महत्त्वाचं कठीण काळात जगण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी निसर्गाचा एक भक्कम आधार. तर बघा, गुरूंकडून मिळालेलं शिक्षण, मित्रांची जीवाला जीव देणारी साथ आणि निसर्गाची भक्कम मदत, या 3 शक्ती जेव्हा एकत्र आल्या तेव्हाच पाया रचला गेला एका अशा सैन्याचा जे फक्त लढण्यासाठी नाही तर एका मोठ्या ध्येयासाठी जगणार होतं. एक सैन्य सैनिकांनी नाही तर विश्वास ठेवणाऱ्यांनी बनतं. काय जबरदस्त वाक्य आहे. हे सैन्य केवळ लष्करी शिस्तीने नाही बांधलेलं होतं, तर एका समान ध्येयाने आणि अतूट विश्वासाने जोडलेलं होतं. इथला प्रत्येक सैनिक हा फक्त एक योद्धा नव्हता, तर तो एका मोठ्या स्वप्नाचा अविभाज्य भाग होता. आणि याच विश्वासाच्या पायावर, याच तत्वांवर उभं राहिलं त्यांचं पहिलं स्वतःचं निष्ठावान सैन्य. हा खरं तर एक निर्णायक क्षण होता, जिथे एका मोठ्या स्वप्नाने, एका मोठ्या विचाराने वास्तवाचं रूप घेतलं होतं. तर मग आता एक प्रश्न उरतो, एका नेत्याचं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं असतं? त्याची धारदार तलवार की त्याने लोकांच्या मनात निर्माण केलेली ती अटूट निष्ठा?
मला वाटतं इतिहासाने याचं उत्तर केव्हाच दिलंय आणि ते आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडतं, नाही का? तर मंडळी, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता आपण लवकरच पुढे एपिसोड 4 घेऊन येणार आहोत. तर स्टे ट्यून, फॉलो मी. थँक यू.